थोडे झाडं तोडलेत जे बाहेर येतात ना, हे बघा इथे तोडलेले, इथे काढलेत. ते गरबा विरबा असतो मस्त पाहिजे त्या मैदानात पूर्ण. वरती बघा लायटिंग तर संध्याकाळचं भारी वाटत असेल आता. बाईकचं तर पार्किंग सेफ आहे, पण प्रॉब्लेम काय, हेल्मेट चोरून जाऊ शकतं तर हेल्मेटला लॉक नाही माझ्या. गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची सकाळ माझी झालेली आहे दादाच्या घरामध्ये, कारण मी दादाकडे आलो होतो, थोडं काम पण होतं. आता आजचा प्लॅन असा आहे की मी चाललो आहे शूट करायला, एक पॉडकास्ट शूट करायचं आहे. जसं इंटरव्ह्यू आपण लास्ट टाइम एक पॉडकास्ट शूट केलं होतं तसंच एक शूटिंग आहे. तर रेडी वगैरे झालेलो आहे मी, आंघोळ वगैरे पूर्ण झालेली आहे. सर आता आपण निघूया, बाहेरच नाश्ता करायचा आहे. मग ते जे आहेत माझ्यासोबत, म्हणजे जे पॉडकास्ट घेतात ते भेटतील मला, आणि मग त्यांच्यासोबत मी नाश्ता करून मग आम्ही पुढे निघू पॉडकास्टसाठी. तर चला, आजचा असा दिवस असणार आहे. तर चला मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया. ते झाडं तोडतायत की काय, झाडं कट करतायत. माझी बाईकच्या तिथंच आहे. हाँ, सीढ़ी ऑलरेडी तो टेढ़ा मेढ़ा ही लग रहा है. हाँ 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 हाँ, ऊपर सा ये नहीं आहे बरोबर. चला, त्यांनी थोडे झाडं तोडलेत जे बाहेर येतात ना, हे बघा इथे तोडलेले, इथे काढलेत. चलो निघूया आपण आता, कारण 9:30 वाजायला आता 15 मिनिटच राहिलेत. 9:30 वाजता बोलवलं त्यांनी तिथे. तिथे पोचल्यावरती मग आपण आपलं पुढचं जर्नी स्टार्ट करू. फायनली मी पोचलेलो आहे आणि माझी बाईक इथं पार्क केलेली आहे. तर थोड्या वेळातच ते येतील आणि मग त्यांच्या गाडीतून आपण थोड्या वेळात नाश्ता पण करूया आपण इथे. पार्किंग तर सेफ आहे, आतमध्ये आहे, तर सोसायटीची पार्किंग असल्यामुळे काही टेन्शन नाही. चला तर बाहेर उभं राहाव्या, ते आली की मग आपण नाश्ता करून निघूया. हे बघा, आता नवरात्रासाठी मंडप बांधतायत. ते गरबा विरबा असतो मस्त पाहिजे त्या मैदानात पूर्ण. वरती बघा लायटिंग तर संध्याकाळचं भारी वाटत असेल आता इथे लाईट लावलं तर. फायनली भेटलेत हे. आता ह्यांच्यासोबतच जाणार आहे मी आता पॉडकास्ट करायला. तर चला आपण आता भेटलो तर थोडं नाश्ता करून घेऊया. ते चालू आहे मी बघा मनोहर मिष्टाईमध्ये. इथे ना फेमस मस्त वडापाव फेमस आहे. तर नाश्त्यामध्ये वडापाव घेऊया आपण. आणि याचं शॉप आहे यांचं आतून. याची आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायची पुरी कसं चालवतात. हां, ते दिवाळीच्या वेळेस नाही बोलला होता ना मागच्या. हां हां हां, घ्या. ॲक्च्युली त्यांनी मला काय सांगितलं की बाईकचं तर पार्किंग सेफ आहे, पण प्रॉब्लेम काय, हेल्मेट चोरून जाऊ शकतं तर हेल्मेटला लॉक नाही माझ्या. आधीच एक हेल्मेट चोरीला गेलं होतं माझं. तर हेल्मेट त्यांच्या गाडीत ठेवूया आणि गाडीतूनच जाऊया. जेव्हा रिटर्न येऊ तेव्हा परत घेता येईल आपल्याला हेल्मेट. ते नाश्ता झालेला आहे, तिथे बाजूला चायवाला तिथंच गेलेत ते. तर चाय पिऊन मग आपण निघूया. थोडं एक कप चाय पिऊया आणि मग निघूया. पूर्ण विदाऊट साखर असलं टेस्ट तर नसेल लागत काय तेवढी. पण तुला एकदा सवय लागून होतं, पण पिऊ शकत नाही साखरेचा. ओके, एकदा विदाऊट साखर घेतली तर. तू 4 दिवस प्यायला, 5व्या दिवसानंतर तुला साखर थोडी पण असेल त्या भांडीत बनवलं तरी तू सांगशील नको साखर आहे ना. त्या भांडीत बनवलं तरी ओळखू शकतो. एवढं म्हणजे एवढी आता सवय झाली विदाऊट शुगर. चला हेल्मेट ठेवून घेऊया.
तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि कार पार्क केली इथे आम्ही. चला तर पुढे फुटबॉल वगैरे खेळायचं. शूटिंग वगैरे पण होतात, काही काही ॲड्स वगैरे आहेत. तर आम्ही डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे. आधी सांगा. तर क्लबमध्येच आलेलो आहे. त्या क्लबमध्येच शूटिंग आज पॉडकास्ट होणार आहे. आम्ही इथे क्लबमध्ये पोहोचलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता थोड्या वेळातच ते येतीलच आता, ज्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा ते. तर ते आले की मग इंटरव्ह्यू स्टार्ट करूया. सेटअप वगैरे झाला आहे बऱ्यापैकी लावून. तर सगळं मी दाखवत नाही बसणार आहे, कारण ते त्यांचं शूट आहे, त्यामुळे मी त्यांचं शूट काय आपल्या ह्याच्यामध्ये नाही टाकणार असतं. फक्त मी माझी जर्नी दाखवतो की मी काय काय करतो, कसं करतो, त्या गोष्टीच मी ॲडजस्ट करतो. तर चला, सेटअप झाला तर थोडा वेळ आले की मग ते शूट करूया आणि मग निघूया. फायनली शूट वगैरे झालेलं आहे. आता निघतो आहे. आता जेवणाचा प्लॅन आहे, थोडंसं लंच वगैरे करू, नवी मुंबईमध्ये जाऊ आणि तिथे लंच करून मग तिथून मग मी माझ्या घरी जाईन. तर चला फटाफट आपण आता लंचला निघूया. तर फायनली आमचं शूट वगैरे झालेलं आहे आणि मी आलो नवी मुंबईमध्ये. माझी बाईक वगैरे घेतली मी आणि त्यांना घरी सोडलं. तर ॲक्च्युली मी तिथेच जेवलो क्लबमध्येच. तर क्लबमध्ये बोले, कारण त्यांना फ्री आहे ना कॅन्टीनमध्ये, ते बोले तिथे कॅन्टीनमध्ये जेवाय. तर आमचं प्लॅन होतं नवी मुंबईला येऊन जेवायचं, पण ते बोले तिथेच जेवून जावा. तर तिथं जेवलं वगैरे, मस्त मटन बिर्याणी होती, मटन बिर्याणी खाल्ली आणि निघालो. तर हा व्हिडिओ आपण आता स्टॉप करूया. आणि मस्त धमाल झाली, एन्जॉय झाला, दिवस पण मस्त गेला होता. हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.